प्रवाह न्यूज, प्रतिबिंब जनसामान्यांचे. सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक. गावामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रामुख्यानं कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या कामाची गरज आहे, ह्या बारीक सारीक गोष्टी जणू काय राणी साहेबांनी आपल्या दूरदृष्टीमध्ये प्रिंट करून ठेवल्यात. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या अडचणीच्या बाबी आहेत, त्या सर्व बाबींचा पाठपुरावा स्वतः राणी साहेब करत असतात. आज ज्या विविध कामाचा आपण शुभारंभ करणार आहोत, त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आहेत, काय छोटे डांबरी रस्ते आहेत, दोन्ही बाजूचे गटर्स आहेत, अशी विविध विकास कामाचा जवळजवळ अंदाजित 5 कोटी रुपयाची कामं राणी साहेबांनी औंधमधील जनतेला ज्या ज्या अडचणीला सामोरं जावं लागतंय, त्या अडचणी लक्षात घेऊन राहिलेले छोटे छोटे रस्ते हे या ठिकाणी स्वतः मुंबईला मंत्रालयामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये 2-3 वेळा जाऊन हे रस्ते मंजूर करून घेतलेले आहेत. डॉक्टर साळुंखे हॉस्पिटल ते फलटण रस्ता, हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता अंदाजित रक्कम गटर धरून 1,40,00,000 रुपये, 1 कोटी रुपयाचा हा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूस गटर 40 लाख रुपयाचा आहे. खर तर राणी साहेबांची जी दूरदृष्टी आहे ही निश्चितपणानं भविष्यामध्ये या राज्यातील अनेक ग्रामस्थांची यावर नजर लागेल अशा पद्धतीचं काम राणी साहेब करतायत. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, शेती पाण्याची योजना असेल, कोण काय म्हणतंय, कोण काय छापतंय, याकडे कुणी लक्ष देता जी 16 गावाची वेगळ्या पद्धतीने चर्चा चालू आहे, तर मी आवर्जून या शुभारंभ प्रसंगी सांगेन की 16 गावचं जे शेती पाण्याचा प्रश्न आहे त्याचं आरक्षण, त्या पाण्याचं सुद्धा आरक्षण केलं ते फक्त आणि फक्त आपल्या लाडके दादा यांनी आणि राणी साहेबांच्या हट्टाने झालेलं आहे. आणि जे आपल्याला पाणी मिळणार आहे ते पाणी राणी साहेबांच्या प्रयत्नाने आणि अजितदादांच्या आशीर्वादानेच पाणी मिळणार आहे. बाकी आपल्या 16 गावासाठी पाणी देण्याची धमक पुण्यामध्ये नाही आहे. श्रीमंत गायत्री पंतप्रधान राणी साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर या राज्याचं सर्व प्रशासन, श्रीमंत चारुशीला राजे पंतप्रतिनिधी, श्रीमंत हर्षदा राजे पंतप्रतिनिधी, या सर्वांचं उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. मी आपल्याला विनंती करतो जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सेवी बॉडी उपस्थित आहे. आमचे उपसरपंच दीपक नलवडे यांचे काल 2 दिवस झाले स्टेटसवर टाकून लोकांना त्यांनी माहिती दिलेली आहे. गणेश देशमुखांनी दिलेली आहे, सगळ्या मेंबरांनी दिलेली आहे. आमच्याकडे मार्गदर्शन सदाभाऊ आहेत, अब्बास सातारा आहेत, शाहजीआबा आहेत, खराडे सर आहेत, याकडे आमचे मित्र गणेश चव्हाण उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं या शुभारंभ प्रसंगी मी स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी पूजन करून श्रीफळ वाढून घ्यावं.